और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 1 मधील धोबीघाट परिसरात राहणारे अमित फुंदे यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अमित फुंदे हे त्यांचा भाऊ शिवम याच्यासोबत घरी जात असताना पाठीमागून आलेल्या लखन पाटील, वासवानी आणि प्रभुराज पाटील यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात अमित यांच्या डोक्याला, कानाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत कुटुंबियांनी त्यांना तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं। सुमारे 12 दिवस उपचार घेतल्यानंतर अमित घरी परतलेत। दरम्यान या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येते। माझं नाव अमित दिलीप फुंदे, मी राहणारा उल्हासनगर 1 धोबीघाट कमला नेहरू नगर। जन्मापासून मी इथंच राहतो। माझे वडील दिलीप लक्ष्मण फुंदे यांचं शहरामध्ये वर्चस्व आहे। ते वर्चस्व कुठेतरी कमी करायच्या उद्देशाने इथले स्थानिक गुंड ज्यांच्यावर याच्या मागेपासून आतापर्यंत 12 307चे गुन्हे असे भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती। त्या लोकांनी माझ्यावरती दिनांक 6 फरवरीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस मी माझं काम आटपून घरी येत होतो, त्यावेळेस हे लोकांनी मागून येऊन माझ्यावरती चाकूनी, तलवारीनी माझ्या डोक्यात, माझ्या हातात, पोटात, गळ्यावरती, पोटावरती वार करून मला जीवित ठार मारायचा प्रयत्न केला। यांचा पूर्ण मला मारून टाकायचा प्रयत्न होता आणि स्वतःचं वर्चस्व या शहरात निर्माण करायचा यांचा हा कट आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये काही गुन्हा वगैरे दाखल झाला, गुन्हा दाखल झाली आहे? हो, या प्रकरणी गुन्हा दाखल आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये। आज त्या घटनेला घडून 20 ते 24-25 दिवस झाले, अजून एकही आरोपीला पोलिसांनी अटक केलेलं नाही। ते अजूनही इथंच वावरतात। त्यांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये रातभर बसतात, घरी येतात, आजूबाजूला फिरतात आणि आम्हाला धमक्या देतात की अभी तो बच गया, अभी इस बार अभी वापस बचेगा नहीं। आणि मी साधा घरच्या बाहेर पडत नाही। माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, सगळ्यांना यांच्यापासून जीवाला धोका आहे। मला मारून टाकायचा प्रयत्न केला, परत मारण्याचा करणार आहे। तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांवरती काही गुन्हे दाखल आहेत का? हो, बाबू पाटील उर्फ प्रभुराज पाटील याच्यावरती उल्हासनगर शहरात आणि टिटवाळा मांडा शहरात टोटल असे याच्यावरती 12 307चे गुन्हे दाखल आहेत। लखन वासवानी याच्यावरती 2 326, 1 324 आणि 2 307चे गुन्हे दाखल आहेत। हे दोघांवरती भरपूर गुन्हे दाखल आहेत। पोलीस मग त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही? त्यांना 2 वेळा तडीपार करायचा प्रयत्न केला, पण तरी ते तडीपार होऊन फक्त तिथून जाऊन वापस गावी गेलते। वापस 2 वर्षात त्यांनी त्यांच्या घरातच तडीपारी काढली। ते तडीपार करून पण त्यांच्यावर काहीच होत नाही, ते घरातच राहतात तडीपारमध्ये पण। ते पण त्याच्यावरती 4-5 गुन्हे दाखल आहेत। तडीपार असताना घरातच सापडलाय तो। तुमच्यावर हल्ला करायचं कारण काय? हल्ला करायचं कारण माझा जीव घेण्याचा प्रयत्न, मला जीवी ठार मारायचा प्रयत्न। कशावरून जीवात झाला? वाद त्यांचे आमचे लई दिवसापासून चालू आहे। त्यांनी माझ्या चुलत्याला पण मारून टाकायचा प्रयत्न केला होता आणि आता हा मला मारून टाकायचा प्रयत्न करतो। तुम्ही आता पोलीस प्रशासन काय मागणी करत आहे? मी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतोय, साहेब माझ्या जीवाला धोका आहे, माझं काही बरं वाईट परत होणार आहे, यांना त्वरित लवकरात लवकर अटक करून मला सेफ करा। सर्वात प्रथम मी सांगतो की उल्हासनगर शहरात आज माझं वय 60 वय आहे आणि विविध पार्टीमध्ये मी पदाधिकारी राहिलो। आता सुद्धा मला हिंद भारतीय जनरल कामगार संघाचं महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून पद आहे। शिवाय आता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस यातील बोरटा एक लखन पाटील म्हणून आहे आणि एक बाबू पाटील म्हणून आहे।
जे परिसरात लोकांना खिशातले मोबाईल काढ, पैसे माग दारू पिण्यासाठी, न दिल्यास मारझोड. एक टपरी मागे पाडली होती त्या आमच्या केसरताई मोरे त्याच्या नातवाची. नंतर त्यांना गरिबांना दमदाटी करून केस परत घ्यायला लावायचे. असे बरेच त्यांनी प्रकार केलेले. आणि त्याला इलेक्शन मध्ये जिंकायचं होतं धोबीघाटमध्ये. तर मी व अमितने युतीचा प्रचार केला, बीजेपी आणि शिवसेनेचा, आणि आम्ही काही 2-2 नगरसेवक निवडून देण्यास मदतही केली. हा राग तर त्यांना आत्ताच आहे. पण आमचं वर्चस्व असं सामाजिक दृष्टिकोनातून आहे. कारण पहिला धोबीघाटमध्ये रजिस्टर मंडळाचा मी अध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ, ज्याने आम्ही 25 वर्ष खूप सामाजिक उपयोगी, सामाजिक बी, शैक्षणिक बी, असे बरेच आम्ही कार्यक्रम केले. तर तो एक आमच्या परीने लोकांकडून आमचा होणारा मानपान त्यांना सहन होत नव्हता. आणि या सगळ्या गोष्टीला कुठंतरी आम्हाला लोकांसामने कमी करून हम बडे है, पण बडे असे नसतात. भाईगिरीचं त्यांना अर्थही माहिती नाही. ही एकदम मूर्खगिरी आहे. परिसरात लोकांना त्रास देऊन, लोकांच्या खिशातले पैसे काढून हे भाई कधीच बनू शकत नाहीत. राहिला प्रश्न मारामारीचा, तर पाठीमागून येऊन कायरांसारखं कोणावर उभ्या माणसावर तलवार चालवणं काय मी समजत नाही मोठी बहादुरी आहे. वेळ याच्या नंतर यायला काय असं काही नाही. आम्ही जरी ते सोडलंय तर आम्ही चालवायचं विसरलेलो नाहीये. तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. पण आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवून आतापर्यंत पोलिसांचंच आम्ही वाट पाहतोय. तरी पोलिसांनी भरपूर चांगलं सहकार्य केलंय. फक्त आरोपी मिळाले नाही हा प्रश्न आता तो खूप लांब लांब पळालेत. शिवाय ते आत्ताचे हायटेक टाईप काही वापरतात. मोबाईलला नेटवर्क दुसऱ्याचं व्हॉट्सअप कॉल, आणि हायत बुरटे ते आज ना उद्या पोलीस पकडण्यात मला विश्वास आहे. आणि फक्त पोलिसांनी त्यांच्यावर कायमस्वरूपी काहीतरी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मी अपेक्षा पोलिसांकडून करतो. आणि लवकरात लवकर त्यांना पकडून परिसरातील लोकांना होणाऱ्या त्यांच्या त्रासापासून, कारण आमचाच विषय नाही, बऱ्याच त्यांच्या तक्रारी आहेत, तर पोलिसांनी त्यांच्या त्याप्रमाणे काहीतरी मोठा प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.